दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख, पाहता श्रीमुख गोविंदाचे। रंग निरांगत गुलगुला बोलत, आसुर रुळत चरणातळी। नामामने हाती लोण्याचा उंडा, किंवा नामामने हाती लोण्याचा गोळा, गवळणी त्या तोंडा भुलविल्या। रंग निरांगत गुलगुला बोलत, आसुर रुळत चरणातळी। विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रणीलाम्बुदाभं, जगन्निहितपावनिं मण्डनं मण्डनानां। तरुण तुलसीमाला कञ्जनं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा कुरु प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी, आद्यत्रय जनने देवाची। ज्यांचे गावी केला वास, त्यासे नसावे उदास। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, श्री संतांचे माथा चरणावरी। साष्टांग हे करे दंडवत, किंवा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला। नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा। सोनो पंत तथा कुणी जनतया मामासी बोलती। नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती। पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती करा शुभ तू। आयशा संतवरा शुभ करा दांडे करा वंदितू। सेवेला गी सेवक झालो, सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरू। मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहू, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राणनेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायु, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख, पाहता श्रीमुख गोविंदाचे। रंग निरांगत गुलगुला बोलत, आसुर रुळत चरणातळी। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेली गवळण, देवाचे लढीवाळ भक्त असणारे नामदेव महाराज यांची 3 चरणाची आहे। गवळण अतिशय सोपी आहे आणि गवळण भगवंताच्या चरित्रातली असल्यामुळं सर्वांच्या
परिचयाची आणि पाठातली आहे. किती पाठातली आहे तर भगवंताचं जे चरित्र आहे ते 3 प्रकारचं सांगितलेलं आहे. जसं एदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधणे राखेताय. पण ही गवळण जर त्या चरित्रातली आहे, भाव आमच्या लक्षात आलेला आहे, पण तिचा अर्थ सरळ जर पाहिला तर अतिशय सोपा आहे. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख. महाराज म्हणतात आमच्या जीवनातील आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी याकरता पाहता श्रीमुख गोविंदाची. दुसरा अर्थ असा केला, आमच्या जीवनातलं दुःख जावं आणि आम्हाला सुख प्राप्त व्हावं. आणि तिसरा अर्थ असा केलाय, आमच्या जीवनातल्या दुःखाचं दुःख जावं आणि सुखाचं सुख प्राप्त व्हावं याकरता पाहता श्रीमुख गोविंदाचे. इथे पाहता श्रीमुख गोविंदाचे म्हटलं म्हणजे याच्यातही सुद्धा भेद ठेवलेला नाही. तुम्हाला भगवंताकडे गेल्यानंतर, भगवंताला पाहिल्यानंतर तुमच्याकडे दुःख राहणार नाही. पण महाराज हे दुःख राहत नाही असा जो परमात्मा आहे, तुझे श्रीमुख सुंदर कटे झळके पितांबर. आणि नामदेवानं वर्णन करताना काय केलं, पाहता श्रीमुख गोविंदाचे. इथे गोविंद नाव निवडलंय म्हणजे बाकीचे नावं निषिद्ध आहेत असं समजू नका. देवाची 1000 नावं सांगितलेत, त्यातली काही आवडीची नावं निवडलीत बघा. लाल कृष्ण, गोपाल कृष्ण, गोविंद कृष्ण, माधव कृष्ण. तुम्हाला जो आवडतो तो कृष्ण. लढीवाळ कृष्ण घ्या, तुम्हाला जो पाहिजे लड्डू घ्या, काय असेल नसेल तो घ्या. उदाहरणार्थ गणपतीत जसा गणपती कसाही बलिवतात तसं तुम्ही ठरवा. माझा म्हणण्याचा अर्थ कळला का. पाहता श्रीमुख गोविंदाचे. इथे गोविंद हे नाव निवडलं याचा अर्थ बाकीचा निषेध आहे असं नाही. जसं तुकोबाराच्या काही अभंगामध्ये बघा, गोविंदासने गोविंद शेनी, गोविंदा त्या म्हणी, दिनरजनी हाचे धंदा, गोविंदाचे रात्र न कळे दिवस न कळे. तसं दुःखाचे निवृत्ती, सुखाचे ते सुख, पाहता श्रीमुख गोविंदाचे. पण त्या गोविंदाचं श्रीमुख पाहिल्यानंतर काय बरबटले महाराज. बरं, ज्याचं श्रीमुख पाहिल्यानंतर दुःख राहत नाही, सुखाची प्राप्ती होते, तो होता कसा. रंगणी रांगत, गुलगुला बोलत परमात्मा रांगत होते. रांगता रांगता काय बोलत होते हे ऐकण्याकरता मी नव्हतो, पण सांगण्याकरता आज आहे. रंगणी रांगत, गुलगुला बोलत, आसुर रुळत चरणातळे. महाराज परमात्मा रांगतायत आणि रांगताना बोलतात. आता रांगणं आणि बोलणं हे त्याला जमू शकतं. म्हणून एदसे चरित्र केले नारायणी, रांगता गोधणे. काय काय केलं. रांगत रंगणे चोरे तोलवणे, दावणे धरते गवळणी, बांधिते चरणी देते गाराणी, यशोदे साजणी. अजून काय केलं. येणे माझे कवाड उघडिले, येणे सिंके ओ तोडिले, दया दुधाते भक्षिले, ओलंडिले ताकाते. या दृष्टिकोनातून रंगणे रांगत, गुलगुला बोलत, पण आसुर रुळत चरणातळे. हो, त्याच्या चरणाजवळ कोण होतं. कोण होतं म्हणू नका. काग वगैरे ठा मारली बाळपणी, अवघे दैत्य खाणे बुडविले. आणि त्या परमात्म्याला पाहण्याकरता गवळणीनं निमित्त केलं आणि निमित्त करून आपल्या डोक्यावरती माठ घेतले आणि काही ना काहीतरी कारण करून भगवंताच्या दारापाशी आल्या आणि भगवंताला रांगताना पाहिलं. साधं उत्तर आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ज्याची शक्ती आहे, जो सर्वाधीश आहे, ज्यानं सगळ्या जगाला वेड लावलं, त्याला पाहिल्यावर प्रत्येक गवळणीनं भगवंताकडे काही ना काहीतरी इच्छा व्यक्त केली. इच्छा व्यक्त करताना भगवंतानं विचारलं, का ग तुझ्या डोक्यावरती माठ आहे. तिने सांगितलं हो. मग काय आहे त्याच्यात. काय आहे म्हटल्यावर ती गवळण माठ डोक्यावर असणारी म्हणते, कृष्णा माझ्या डोक्यावर ठेवलेल्या माठात काय आहे हे मी तुला दाखवणार नाही आणि तुला देणार सुद्धा नाही. देवानं सांगितलं डोक्यावर ठेवलेल्या माठात काय आहे हे तुम्हाला दाखवत नाही आणि त्याच्यात काय आहे तेही मला देत नाही. तुझ्या पोटात आणि मनात काय ठेवलं ते दाखवू का. ती म्हटली मी देणार नाही, ते बाकीचं जाऊ दे, पण याच्यातलं देत नाही. भगवंतानं मागितलं तरी देत नाही. तिनं डोक्यावरचा माठ खाली ठेवला आणि भगवंतानं सांगितलं अगं दे. नाही देणार म्हटल्यानंतर भगवंताला नको नको म्हणता म्हणता कशी तरी त्या माठाची वरचं झाकण काढलं आणि काढल्यावर भगवंताने विचारलं काय. तिनं सांगितलं दही, तिनं सांगितलं लोणी. मग तर ते देवाच्या आवडीचंच होतं आणि देवाच्या आवडीचं असल्यामुळे भगवंतानं सांगितलं दे. ती म्हणते देत नाही. देत नाही म्हटल्यावर तिनं हात घातला. आता देण्याकरता हात घातला, अगोदर नाही म्हणत होती. देवानं लोणी दही ठेवलं नाही, त्याच्यामध्ये बारीक 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 माठ भरून विंचू तयार केली. कशा त्या माठात. आणि तिनं हात घातल्यावर ते विंचूनं चावा घेतला. आता चावा घेतल्यावर दुसरा हात काय करेल. दुसऱ्या हाताला ते काढू लागली, पण ते तवतव अंगावर चढू लागले. कृष्णानं सांगितलं देशील का. म्हणले हो.
हो म्हटल्याबरोबर ते विंचू बाजूला पडले आणि आतून माठातलं जे लोणी आहे ते अलगत वर आलं. भगवंतानं पाहिलं, दे. आता म्हटली देत नाही. एकदा केलेली क्रिया पुन्हा होत नाही ना, आता तर तुला देतच नाही. तिनं माठ उचलला डोक्यावर ठेवला. भगवान रांगत रांगत घरात गेले. आईनं लोण्याचा गोळा काढून ठेवला आणि भगवंताने हातामध्ये घेतला. रांगत रांगत बाहेर आले आणि प्रत्येक गवळणीने भगवंताच्या हातामध्ये लोण्याचा गोळा पाहिला आणि भगवंताकडे मागायला सुरुवात केली. कृष्णा, आम्हाला दे. नामामणी हाती लोण्याचा गोळा, हातामध्ये लोण्याचा गोळा पाहिला आणि पाहिल्यानंतर सगळ्या गवळणीनं मागायला सुरुवात केली. भगवान म्हणतात, मी कोणाला देणार नाही, पण 12 वाजेपर्यंत जे मंडपात थांबतात त्यांना देतो. म्हणजे आम्ही 7 दिवस 5 दिवस झाले ते घेण्याकरता थांबलो, मिळेल का? भगवान म्हटले, मिळेल. नामामणी हाती लोण्याचा गोळा, हातामध्ये लोण्याचा गोळा पाहिला. प्रत्येक गवळणीनं मागितला. भगवंतानी जवळ खाण्याकरता आलेल्या गवळणीला फक्त दाखवला. आपल्या तोंडात बोट घातलं, बाजूला झाली, ती पडली. आणि पडल्यानंतर कृष्णाला सांगते, कृष्णा, मिळालं नाही पण पडल्यानंतर तोंडाला लागलं. भगवान म्हणले, तोंडाला लागल्याशिवाय माझ्या हातातलं तोंडाला लागत नाही. विठ्ठल असा या गवळणीचा शब्दशः भाव मी आपल्या समोर 3 चरणाचा मांडलेला आहे. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार परिचय देणं गरजेचं आहे. चालू असलेला समर्थ सद्गुरू गोविंद बाबा वहाळकर यांच्या प्रेरणेनं श्री साधक सेवा मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट विचुंबे अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री विठ्ठल रुक्मिणी सह श्री ज्ञानेश्वर महाराज श्री तुकाराम महाराज मंदिर विचुंबे तालुका पनवेल जिल्हा रायगड यांच्याद्वारा अतिशय थाटामाटामध्ये हा उत्सव चालू आहे. आणि या उत्सवामध्ये व्यासपीठ चालक श्री हरिभक्तीपरायण गोविंद महाराज मढवी, पारायण नेतृत्व 1008 श्री महामंडलेश्वर रामकृष्णानंद सरस्वती महाराज. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे अध्यक्ष वसंत गोपाळ म्हात्रे आणि महंत श्री स्वामी पूर्णानंद सरस्वतीजी महाराज संत दर्शन आणि भागवताचार्य श्री हरिभक्तीपरायण मुकुंद महाराज संस्थापक संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी ही सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्यामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं संगीत विशारद अलंकार आमचे गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण आपल्या सगळ्यांचे स्नेह आदरणीय चाळक महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही बाजूला 2 महाराज संत आणि साधू मंडळी आहेत. मी या सप्ताहामध्ये पहिल्यांदा काल्याच्या कीर्तना करताय आणि तुम्ही सगळी गुणवान गायक वादक महाराज मंडळी समोर बसलेले सगळे माझे मायबाप श्रोते, त्यामध्ये या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम जे करतायत ते दाऊजी पाटील आमचे मित्र आहेत. त्याचबरोबर आमचे उरणचे तांडेलचे आनंद दादा पण या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही सगळी महाराज मंडळी उपस्थित आहेत. आणि आज मी जी गवळण निवडली ती गवळण नामदेव महाराजांची. दुःखाचे निवृत्ते सुखाचे ते सुख. महाराज म्हणतात, आमच्या जीवनातलं दुःख गेलं पाहिजे आणि आम्हाला सुख प्राप्त झालं पाहिजे. आपण जर या कलियुगाचा विचार केला तर या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्याच्या वाट्याला दुःख आहे आणि प्रत्येक मनुष्याची अपेक्षा अशी आहे, माझ्या जीवनातलं दुःख गेलं पाहिजे आणि मला सुख प्राप्त झालं पाहिजे. सोपं उत्तर देतो, मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणे भावे ना जीवे. असा एकही व्यक्ती नाही की त्याला दुःख पाहिजे, असा एकही व्यक्ती नाही की त्याला सुख नकोय. विठ्ठल पण मी दोन्हीचा विचार गीतेच्या श्लोकाद्वारा सांगेन. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततोइदा जस्व योगम पापम वापसेसे आणि तेव्हा सुखम लोकमिमं प्राप्य भजस्व माम. माऊलीने वर्णन केलं ना, जय गाविचा चंद्रक्षय रोगी जेथ उदय होय आस्था लागी दुःख लेवणे सुखाते अंगे सळेत जगाते. अरे सूर्याला उगवावं लागतं आणि इच्छा नसताना मावळावं लागतं. म्हणजे सूर्याला जर मावळणं चुकत नाही तर सामान्य माणसानं आपल्या वाट्याला दुःख येणार नाही असं कधीही म्हणायचं कारण नाही. कारण ते पण सांगतो, मुळामध्ये आपण ज्याच्यामध्ये प्रयत्न करतो त्याचं मूळ दुःखाचं आहे आणि प्रयत्न सुद्धा दुःखासाठीच आहे. पटकन उत्तर देतो.
देतो. संसार दुःख मूळ चहूकडे. अजून जास्त लवकर उत्तर देतो. अनेक दुःखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती नसा हे पाचान फुटली भय काप चित्ती भरलासे. कोणाकडे पहा व्यवहारिक सुख दुःख ठरलेलंच आहे. कोणाकडे पहा कीर्तनकार जरी पांढरे शुभ्र कपडे घालून आला असेल कीर्तनाकरता उभा असेल पण कीर्तनकाराचं दुःख काय आहे ते फक्त कीर्तनकार झाल्यावर होऊ नका बर का. विठ्ठल तुम्ही म्हणाल तुम्हाला कशाचं दुःख आहे असं तुम्ही म्हणाल बरं का. परिचयाचे माझे तुम्ही काय म्हणणार मला तुम्हाला कशाचं दुःख आहे. अहो साधं दुःख आहे. काय पांढरे शुभ्र कपडे घातले तुमच्या घरी आल्यावर थोडं चावम्याव झालं हे काजू बदाम सगळं खरं आहे पण कीर्तन संपल्यानंतर इथं जेवण करणार आहे आणि गाडीत बसणार आहे पण बसल्यानंतर जे माझं दुःख आहे ते तुम्हाला दिसणार नाही कारण मला बसता येत नाही मूळव्याधाचा त्रास आहे. ऐकायला बरं नाही वाटलं ना पण त्याचं उत्तर मला द्यायचं. हे ऐकायला जरी बरं नसलं तर याच्यातून एक कारण ध्यानात ठेवा. काहीच दुःख दिसतं आणि काहीच हे बघा काही काही सासवा अजिबात घरात बोलत नाही आणि काही काही इतक्या बोलतात की ज्यांच्या घरातल्या बोलतात त्यांच्या सुनाला असं वाटतं हिचा लवकर वाढदिवस व्हावा. विठ्ठल दोन्ही उत्तर का दिले कोणाचं दिसतं आणि कोणाचं याच्याकरता कबीरदास महाराजांचं म्हणणं फार छान आहे बघा. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे राजा दुखिया प्रजा दुखिया जंग मजू जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर वैरागी. कोणाकडे पा सगळी माणसं दुःखी आहे आणि बाबा सगळी माणसं दुःखी आहे पण ती प्रपंचिक जीवनातली असतील व्यवहारिक जीवनातली असतील पण एक लक्षात ठेवा हे सर्वस्वी दुःख हरवण्याची ताकद ज्याच्यात आहे तो परमार्थ आहे. आम्ही त्याच्याजवळ कधी येत नाही म्हणून आम्हाला सुख कशात आहे हेही अजून कळलेलं नाही. पण माझं उत्तर आहे प्रत्येकाला काय आहे ऐका. अनेक दुःखे सांगू किती सकळ संसाराचे स्थिती नसा हे पाशान फुटते. अजून एक प्रमाण आहे तेवढं फक्त सांगतो पुढे जातो. संसार दुःख मूळ चौकडी विश्रांती नाही कुठे रात्र दिवस काम क्रोध लोभ पाठी लागली. ऐका ना हे प्रमाण सकाळी 4 वाजता पांडुरंगाच्या समोर काकडा करताना जे माणसं म्हणतात ते लय आवडीनं म्हणतात का. इथले सोडून इथले म्हणताना कसं म्हणते संसार दोघ मूळ चौकडे विश्रांती नाही गोटे इतकी वैतागल्यासारखी चाल म्हणता तुम्ही. निदान संसार दुःख मूळ आहे अशी ताल आल्यावर जरा आनंदाने म्हणा ना. बरं तुम्ही म्हणायला लागल्यावर देवाला वाटतं याचं संपेपर्यंत दुसऱ्या गावाला जाऊन येऊ. इतकं नाही नाथ महाराजांनी केलेलं वर्णन सांगू. संसारिका दिवनसी वना धावता ते पिसे मृग ससे कान उद्धरती. ज्ञानोबरायचं म्हणणं सांगतो अवघाचे संसार सुखाचा. तुकोबरायचं म्हणणं सांगतो जिंकावा संसार येणे नावे तरी शोर एर काय ती. का बरं दुःख आहे संसाराच्या अंगी अवघेत व्यसने. आम्ही या कीर्तन तरी पण तुम्हाला उपाय पण सांगून ठेवला ना. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो पण व्यवहारिक सुख दुःख काही कोणाला चुकत नाही. गवळणीच्या जीवनामध्ये दुःख आहे संत महात्म्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये दुःख आहे पण सगळ्याचा फरक भिन्न भिन्न आहे. ऐका गवळणीला दुःख कशाचं होतं कृष्ण परमात्म्याला भेटता येत नाही मनात वाटल्याबरोबर जाता येत नाही मनात आल्याबरोबर त्याच्याजवळ पोहोचता येत नाही. त्याचं कारण ती सासूरवासीन होती आणि तिला सासूची आज्ञा घ्यावी लागत होती आणि सासूनं जर आज्ञा दिली तर तिला
कृष्ण परमात्म्याच्या भेटीपर्यंत पोहोचता येत होतं. जर आज्ञा मिळाली नाही तर तिला भगवंताला भेटता येत नव्हतं. म्हणजे तिला तिच्या प्रपंचात सासू सोडत नाही याचं काय होतं? दुःख. पण सिद्धांत असा करावा लागेल, सासू सोडत नाही याचं दुःख लांब ठेवा, पण कृष्ण भेटत नाही हे दुःख त्यापेक्षा मोठं होतं. त्याकरता तिने नाही नाही ते खटाटोप करायचे. मी पुढे सांगणार आहे, मला फक्त इथे उत्तर द्यायचंय. मग तिच्याही जीवनामध्ये दुःख आहे, तुकोबराच्या जीवनात काय दुःख आहे असा प्रश्न आहे का? व्यवहारिक सुख दुःख कोणाला चुकलेलं नाही. मी पुन्हा सांगतो, जगद्गुरु तुकोबराच्या काळात दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर तुकोबरायचं सगळं जे होतं ते सगळं धन, बरोबर ना, मग ते सगळं गेल्यावर तुकोबरावर कर्ज झालं, अमुक झालं, सगळं तुमच्या वाचण्यात गेलेले, मी तुमचा वेळ घेत नाही. मी असं विचारतो, दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, श्री एकान्नान्न करता मेली. तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी अन्नान्न करता निघून गेल्या. मग मी असं विचारतो, त्याही तुकोबराच्या वाट्याला दुःख आलं, पण त्यांनी त्यावेळेला त्याचा विचार केला नाही. एका साधकानं तुकोबराला विचारलं, हे सगळं घडत होतं तेव्हा तुम्ही काय करत होतात? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी, जागृते स्वप्ने पांडुरंग. आमच्या जागृतीतही तोच आहे. याच्याकरता अजून एक महाराज प्रमाण सांगतो. महाराजांचं असं म्हणणं आहे बघा, दुःख ते कैते नये स्वप्नासी, मुक्ती मुक्ती झाल्या कामारे दासी, त्या देवर मग मापाशी सुखे राहिला प्रेमाची आ. अरे तुकोबाराच्या स्वप्नात सुद्धा दुःख आलं नाही. मग काही लोक याच्यावर निरीक्षण करतात, तुकोबाराला स्वप्न पडलं नाही का? पुन्हा प्रश्न आहे ती, ऐका, मुळामध्ये स्वप्न पडलं नाही का असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर स्वप्न खरं की खोटं हे पहिलं सिद्ध करावं लागेल. अरे स्वप्न खरं की खोटं? जसं रज्जू सर्पाकार, भासियले जगदंबर. रात्रीच्या वेळेला दोरी म्हणून साफ झाला कोण? मी. रात्रीच्या वेळेला दोरी पाहिली, साफ 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 म्हणून पळाला, आणि सकाळी काल्याच्या कीर्तनाला येताना तीच दोरी उचलली फेकून दिली. हीच होती का कधी? आता रात्री अंधार होता तेव्हा दोरीचा भास सापाचा झाला, आणि सकाळी सूर्याचा प्रकाश पडला तेव्हा सापाचा भास दोरी होतो. याचा अर्थ रज्जू सर्पाकार, भासियले जगदंबर तुमच्या मनाचा विषय. माझं अजून थोडंसं पुढचं उत्तर मला द्यायचंय. जर तुम्हाला ते वाटतं तर हे दुःख तुमच्या स्वप्नात आलं पाहिजे, याकरता स्वप्न पडलं पाहिजे. अजून थोडं पुढचं उत्तर देतो. स्वप्न पडण्याकरता झोप लागली पाहिजे, बरोबर ना? झोप लागण्याकरता घरातलं सगळं वातावरण तसं असलं, म्हणून आम्हाला कीर्तनात म्हणावं लागत असतं, टाळ्या वाजवा झोपू नका. कारण इथं वातावरण कसं असतं, निवांत असते, ते बाळ रडत नाही, कोणी बोलत नाही. पण कीर्तनात काय तुम्ही झोपायला आलेले? मला दोन्हीचं उत्तर द्यायचं. दुःख ती कैची नाही स्वप्नासी, मुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी, त्याचे वर्मत्वा महापाशी सुखे राहिला प्रेमाची. महाराजांच्या स्वप्नातही तोच आहे, जागृतीतही तोच आहे, सुषुप्ती सगळी प्रमाणे सांगतो. हा जागृती स्वप्नी सुषुप्ती सुषुप्ते नाठवे, पाहता रूप आनंद साठवे. आता जागृतीतही तोच आहे, स्वप्न अवस्थेत तोच आहे, आणि सुषुप्ती अवस्थेत
मी याच्या आधी एक प्रमाण सांगितलं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती स्वप्ने तुकोबराच्या मणी तोच आहे, ध्यानी तोच आहे, चालताना तोच आहे, बोलताना तोच आहे, पाहताना तोच आहे, झोपताना तोच आहे, जेवताना. महाराजांनी सांगितलं ना, काय खातो आम्ही कसं या सांगा ते. अहो बोलतो कोणासोबत माहित नाही, कोणाला काय सांगितलं कळत नाही, काय खातो हे माहित नाही. ही अवस्था ज्यांची आहे त्यांच्या जीवनात कोणतं दुःख राहू शकतं? अरे राहू शकतं नाही, दुःख नाहीच. तेच म्हणू शकतात, दुःख ते काही ते नाही स्वप्नाशी, मुक्ते मुक्ते झाल्या कामारी दासी, त्याचे वर्मत्व आम्हा पाशी. म्हणून वर्णन केलं पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे. पांडुरंग ध्यानी म्हणजे आताही तोच आहे आणि बाहेरही. अजून एक उल्लेख केलाय बघा, आत हारी बाहेर आणि बाहेरही. अजून सांगतो, चालताना तोच आहे आणि बोलताना श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण. अरे कृष्ण परमात्मा आहे. आत हरी बाहेर हरी. हरीने घरी कोंडलेले, आत तोच आहे, बाहेर तोच आहे, चालताना तोच आहे, बोलताना. एक गवळण आहे, शेपक आहे फक्त, सांगतो अर्थ म्हणू नका फक्त. गाईचं वासरू म्हशीला सोडशी, म्हशीचं पारडू गाईला सोडशी, बैलाची धार कशी काढू रे, काना तुझ्या मुरलीच्या बहिरे मनोइले रे मनोइले. गात्यात नाही आणि कीर्तनात सांगतोय. पण अशा गवळणी लय त्रास देतात आम्हाला. अशा गवळणी म्हणजे कोणीतरी रचित केलेलं आहे, त्या गवळणी त्रास देतात. त्रास देतात शब्दाचा अर्थ त्या भांडत नाही आमच्याशी, पण भजनात म्हणायचा भलता उल्हास यायला तालात येत नाही का. पण सोड एका जनार्दनी राधा लागली कृष्णा बाई टचकन खडा मारी. कशा दे कशा दे. पण तुम्हाला बोलायला जावं तर तुम्ही म्हणतो महाराज बोलवतो, मग तुमचंच म्हणायचं आम्ही ऐकायचं का. माझं मत आहे जे गाथ्यात आहे, नळोबारायच्या म्हणा, नामदेवरायच्या म्हणा, म्हणा की तुम्ही नळोबारायच्या म्हणा, त्या म्हणत नाही, पण कुठेतरी पुस्तकात छापलेली राहते. अग अग बाई तुला ग सांगू शकून बोलून. ते कशात आहे? हे रूपक आहे, मी म्हटलेलं रूपक केलेलं आहे, चरित्रातलं रूपक आहे. काय रूपक केलं? गाईचं वासरू म्हशीला सोडशी, म्हशीचं पारडू गाईला सोडशी, बैलाची धार कशी काढू, काना तुझ्या मुरलीच्या पायरी मन मोहिले. काय केलं? आत हरी आणि बाहेर. अहो सासून हाक मारली, ऐकलं का? ऐकलं का म्हटल्यावर तिने विचारला, त्या काय हो. पूर्वीच्या काळामध्ये सासू सुनाला हाक मारायची आणि सून सासूला आत्या म्हणायची, ही पद्धत आहे. आता नवीन पद्धत आली, सासूला आई म्हणण्याची पद्धत आहे. तशी नाहीये, पण कोणी म्हणत असेल तर त्यांच्या पायावर लोटांगण घालतो. फक्त तुमच्या आई सारखी वागणूक द्या मग आई म्हणा. लोटांगण आहे आपण. आई म्हणायचं सरे भांडे घासायला लावायचे, लावात वाटली पाहिजे, गोड बोलून काटा काढायचा का. आणि त्याच्यात पुन्हा या म्हातारीला पोरगी नसावं, मग तर मेली म्हातारी भांडे घासून आमची. पुन्हा असं बोलणार, आई
काय पनवेलून आले ग आई, खूप थकल्यासारखं झालं, थोडा चहा करा ना. ही आमची म्हातारी बिचारी आई म्हणल्यामुळे सरी येडी झालेली राहते ना ती, कारण तिला पोरगी नसते, त्यामुळे तिला वाटतं ही बनते कोण. पण हिचा कामाचा कटाळा तिच्या काढी ती कोण. तो पूर्वीचा काळ वेगळा ना आता वेगळा आहे, हे तुम्ही मला सांगूच ना काय. हो म्हणजे महाराज आम्ही कसं वागवतो घरात सांगू नको, ते राहू देतोय घरी, तो मला उत्तर द्यायचंय. मग आई म्हणणारी तीच आहे आणि सासू म्हणणारी तीच आहे. पण आता ऐका, जी सासू म्हणते ती तीच होते आणि आत्या म्हणणारी सुद्धा. मग तिनं हात मारली, ऐकलं का. तिने विचारलं आत्या काय. अगं म्हटले तुला कळतंय का, दूध काढण्याकरता गेलं पाहिजे, किती वाजले. आता किती वाजले हे सासूनं म्हणणं म्हणजे ती झोपलेली नव्हती, तिला कृष्ण परमात्म्याच्या चिंतनाने झोपही लागत नव्हती आणि भगवंताचं चिंतन सोडून तिला सूर्य उदय झाला का अस्ताला चालला याचंही भान राहिलेलं नाही. मग सासूनं सांगितलं का ऐक ना. म्हटले काय, दूध काढण्याकरता जा. म्हटले हो हो. म्हटले चरी घेतली निघाली. जशी निघाली तसं सासून हाक मारली, अगं तुझे का डोळे गेले का काय, दूध काढण्याकरता चरी घेऊन निघाली, वासरू काय तुझा. कोणी मी कशाला मग, ती त्या काळातली होती बिचारी, बोलू शकते. ती पळत आली तिने वासरू घेतलं. पण आता ऐका बरं का, वासरू ज्या गाईचं घेतलं ती गाय दुधाची आटलेली होती आणि हातात वासरू कोणाचं घेतलं. सासूनं सांगितलं का वासरू, त्या वासरू घेऊन चालले ना, पण कोणाचं आहे. म्हणजे गाईचं आहे. ज्या गाईचं दूध काढायचं ते तिकडे बया विसरले गो, पटकन गेली त्या वासराला धरलं. आता ऐका, वासरू एका हातात आहे आणि एका हातात दुधाची चरी, दोन्ही घेऊन निघाली. पण मुखात कोणाचं नाव आहे, श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वासु, हे नाथ नारायण वासुदेव. हातातलं वासरू गाईच्या गोठ्यात सोडलं आणि त्यानं त्याची माय पाहिली आणि तिनं पाना फोडला आणि ते पिऊ लागलं. आणि ही देवाचं चिंतन करताना चरी तिथंच ठेवली, दूध नाही काही नाही, फक्त भजन चालू, श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वास. इकडं सगळं दूध वासरानं पेलं, तशीच तरी तिथं ठेवली आणि भजन करत 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 म्हशीच्या गोठ्यात गेली. आता मला सांगा, म्हशीच्या गोठ्यात गेल्यावर दूध काढायची चरी गाईच्या गोठ्यात, वासरू गाईच्या गोठ्यात आणि दूध काढायला कोणाच्या गोठ्यात, म्हशीच्या. म्हणजे ध्यानावर आहे का, ध्यानावर असेल का ध्यानावर नाही, कारण कृष्ण परमात्मा सोडून दुसरं काही ध्यानात. अहो म्हशीच्या गोठ्यात गेली, भजन करू लागली, पण भजन करता करता म्हशीचा गोठाही सोडला आणि डायरेक्ट बैलाच्या गोठ्यात गेली. श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वासु. ऐका, मनामध्ये तोच आहे, ध्यानामध्ये तोच आहे, चालताना तोच आहे, बोलताना तोच आहे, पाहताना तोच आहे, बाकी प्रपंचात सुद्धा सर्वस्व तोच आहे. गोविंद गोविंद अगोदर सांगून गेलो होतो, मना लागली छंद मग गोविंद ते काया, हरकत नाही. बरं, मनामध्ये तेच आहे, ध्यानामध्ये तेच आहे. बैलाच्या गोठ्यात गेली आणि पुन्हा भजन चालू केलं, श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वासु, हे नाथ नारायण वासुदेव. पण प्रश्न पडला, दूध काढण्याकरता आली, गोठ्यात बैलाच्या आहे. आता बैल दूध देतो का. भक्ती शास्त्रामध्ये ही ताकद आहे, बैल सुद्धा दूध देऊ शकतो, पण भक्ती तेवढी पाहिजे ना.
जर तुकाराम महाराज वैकुंठावून येऊन दगडाच्या नंदीचं जर दूध काढू शकतात ते पूजले दूध नंदे ते काढिले. काय केलं? गेल्याबरोबर बैलाच्या खाली बसलेले, मनामध्ये तोच आहे, ध्यानामध्ये तोच आहे, चालताना तोच आहे. बैलाच्या पाठीवर ताप टाकली, कासेत हात घातला. जसा हात घातला तसं बैलाला स्तन तयार झाली आणि स्तन तयार झाल्यावर असं भर दूध काढते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. पण ऐका, दूध काढता काढता चरी भरली आणि वाहून चालली. जर हिला चरी भरत दूध काढायचं होतं तर वाहून जाईपर्यंत काढायची गरज. बरं, चरी भरून वाहून चालली, पण भजन चालू, दूध काढणं चालू, धारा चालू. सासू म्हणजे सकाळपासून गेली, 11:30 वाजले, अजून का नाही आली. मग सासूबाई पाहायला गेल्या गाईच्या गोठ्यात. पाहत येतं वासरूप येतंय, चरी तिथंच आहे. सूनबाई कुठे? मनात पण आलं नाही की सून म्हशीच्या गोठ्यात असेल. पण इकडं तिकडं सगळ्या गाया धुंडाळल्या, कुठं दिसना सकू. मग पाहते तर डायरेक्ट म्हशीच्या गोठ्यात, तिथंही नाही. आता तिच्या मनातही नाही की आपली सूनबाई बैलाच्या गोठ्यात जाईल तरी कशी, कारण दुधाचा बैलाचा संबंधच नाही. गाईचा गोठा संपला, म्हशीचा संपला. इकडं तिकडं पाहता पाहता म्हणले चारा टाकायला गेली का काय कुठं. आणि जसं पाहता पाहता मुकुंद महाराज गेली, जसं गेली तसं सासून पाहिलं की बैलाच्या खाली. गोठा कोणाचा? बैलाचा. आणि दूध काढायला कोणाची गेली होती? गाईच्या. पण ऐका, तेवढ्यावर थांबली नाही, सासूबाई जवळ गेली आणि हिचं चालू श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण. आणि ऐका ना, जरी भरली दूध वाहून चाललं, सासून पाहिलं म्हणजे बाय इकडं पाहत दुधाच्या धार आहे, शेजारी पाहिलं बैल आहे, इकडं पाहिलं बैल आहे. थोडी शंका आली, शेजारच्या बैलाकडे गेली. तिथं खाली वाकून हे बैलच आहे. बरं, इथं दुधाच्या धारा दिसतात म्हणून याच्या तोंडाकडे गेली म्हणजे मुखाकडे गेली. त्याच्या नाकात येसन घातलेली होती. कोणाच्या? बैलाच्या. गाईला मोरकी असते आणि बैलाला. पण पुन्हा मनात म्हणली आपल्या डोळ्यात काही फरक झाला का काय, म्हणून खाली वाकली, त्या दुधाच्या धारा पाहत. पांढरं शुभ्र निघतंय, दूधच निघतंय तर वाहून कशाला जाऊ द्यायचं, आपण काढून पाहू म्हणले. कोण म्हटलं? सासूबाई. घरी गेल्या, त्यांनी एक हांडा आणला. सुनबाई इकडनं धारा काढते, सासूबाईनं तिकडनं हांडा खाली ठेवला आणि बैलाच्या काशीत हात घातला. जसा हात घातला तसं बैलानं अशी रक्कन मारली. तुम्हाला काय सांगायचं, धपकन पडली, 32 गेले, काहीच राहिलं नाही. सासूला मग आवाज. सुनानं विचारला, आत्या काय झालं? काय झालं म्हणून काय कशाला घ्यायचं? म्हणले दूध काढायला. कोणाचं? म्हणले गाईचं. अहो आत्या तुम्ही बैलाच्या. मग तू कुठे आहे? ती तिथं आहे. सासूनं पाहिलं, म्हणले ही तर इथंच होती. म्हणले आत्या नाही, चला. हाताला धरलं. आता तुम्हाला सांगू का, सुनानं हाताला धरलं, पण बैलानं लात मारलेलं तिनं पाहिलं. कोणी? सुनबाईला. आता दातच राहिले नाही, 32 गेले, खोबळं झालं सगळं, पडून रक्तच वाहू लागलं. सांगता कोणाला? बरं बोलावं कोणाला? तर कॅसेट संगच होती, कॅमेरा सोबतच होता फोटो काढायला. म्हणजे कोण? हे नाही, सुनबाई. मग ती बिचारी संगच हाताला धरून घरी नेल्याबरोबर मुलानं विचारलं, का ग माझी आई झोपली आहे, काय झालं? तुमच्या आईला तुम्हीच विचारा. हा गेला विचारला, आई काय झालं ग? तोंड सुद्धा दाखविला, दाखवायसारखं काय राहिलं? तो बायको विचार. पुन्हा बायकोकडे आला, का ग माझ्या आईला काय झालं? हे बघा, तुमच्या आईला काय झालंय, मी किती जरी तुम्हाला खरं सांगितलं, तुम्हाला कधी खरं पटत नाही, कारण शेवटी तुम्हाला तुमच्या आईचंच खरं वाटत. अहो मला हे कळालं, तुमच्या आईचं एवढं वय झालं, तुम्हाला पोर आले, त्याला नातू आले. अहो म्हातारी गाईचं दूध सोडून बैलाचं काढीत होती. असं केलं? म्हणले हो. उठव बरं आईला. आईला उठवलं, जवळ घेतलं आणि मुलाने विचारलं, काय झालं?
म्हणले काही नाही, तुझी बायको बैलाचं दूध काढत होती. ती म्हणली आत्या, मी जर तुमच्या आधी बैलाचं दूध काढत होते असं जर तक्रार तुमची माझ्या मालकाकडे असेल, बैलानं लात पहिली मला मारायला पाहिजे होती. कारण दूध काढायला कोण गेलो होतं सकाळी? मी गेले ना, कारण तुम्ही सांगितलं जा म्हणून गेले. मग बैलाचं दूध मी काढलं नाही, मला बैलानं लात मारली नाही. आत्या 70 वय झालं, पण तुम्हाला बैल आणि गाय कळत नाही, नेमकं झालं काय? बैलानं लात मारल्यानंतर म्हटले पहा. आणि मग मुलानं मालकिनीला जवळ घेतलं ना आईलाही जवळ घेतलं आणि दोघीला नमस्कार करून वंदन करून फक्त आपल्या मालकिनीला एवढंच विचारलं, कोण कोणाचं दूध काढतो हे मी विचारत नाही, फक्त मला एक सांग, तुला असं का होतंय? अभंगाच्या पहिल्याच्या दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. त्या गोविंदाचं श्रीमुख पाहिलं. सरळ उत्तर आहे, तुझे श्रीमुख सुंदर कटे झळके पितांबर किंवा राजसकुमार मदनाचा. आपण सगळे म्हणतो ना, आवळे हे रूप गोजरे सगुण पाहतालो रूप सावळे सकुमार काने कुंडले मकर राजसकुमार मदनाचा पुतळा राजसकुमार मदनाचा रवी जगळा राजसकुमार मदनाचा
कुमार मदनाचा पुतळा रवेश शेकाळा लोपलेया. पण हे वर्णन करताना तो परमात्मा कसा आहे असं वर्णन केलं. आणि ते वर्णन करताना म्हटले सुंदर ते ध्यान उभे वेटेवरी. ते वर्णन करताना पुन्हा काय केलं. दुःखाचे निवृत्ते सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. महाराज म्हणतात मी त्या भगवान परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्यामुळे माझ्या जीवनामध्ये काय झालं. म्हटले दुःख गेलं आणि सुख प्राप्त झालं. पण एक सांगू का. पाहता श्रीमुख गोविंदाचे. पण गोविंदाचे श्रीमुख गीतेमध्ये वर्णन करताना काही नावं सांगितलं. ओम विश्व विश्वषटकारो भूत भव्य भवत प्रभो भूतकृत भूतवृत भावो भूतात्मा भूतभावना. भूतात्मा परमात्माच मुक्तानाम परमागती. असा जो परमात्मा आहे त्याला पाहिलं. पण त्याला पाहिलं तो होता कसा. नामदेवानं त्याचं वर्णन दुसऱ्या चरणामध्ये केलं. रंगाने रांगता गुलगुला बोलत परमात्मा रांगत होते. रांगता रांगता बोलत होते. काय बोलत होते माहित नाही. पण गुलगुलू शब्दाचा अर्थ गोड बोलताय. रंगणी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणातळे. पण परमात्मा रांगताना बोलतात. रांगण ही क्रिया बालपणात राहते. कोणत्या महिन्यामध्ये बाळ रांगायला लागतं हे पुरुष मंडळीला कळत नसतं. महिला मंडळाला माहिती असतं. पण पोरं रांगतात की नाही हे तुम्हालाही माहित नाही. कारण तुम्ही मुख्यमंत्र्याच्या बहिणी झाल्यामुळं इतकं बारीक लक्ष देत नाही. तुमच्या डोक्यात फक्त 1500 रुपये. अरे बाळ रांगतंय की हे बघा. तुम्ही पुरुष मंडळी थोडं 1-2 मिनिटं फक्त परीक्षा घेऊ आपण. जर या पास झाल्या तर वंदन माझं. आणि नापास झाल्या तर प्रत्येकीने 100 रुपये मला द्यायचे. तसं जायचं नाही. साधं गणित आहे साधं. पोरग रांगायला लागतं का. उत्तर आहे तुमचं हो. याच्यापेक्षा दुसरं काही उत्तर येणार नाही. फक्त माझं म्हणणं आहे ते रांगतं कोणत्या महिन्यात.
काय शिल्लक? कोणत्या महिन्यात रांगतो? 5व्या. कोणत्या महिन्यात रांगतो? 6व्या. चला 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 सांगा. 9वा. मागून आवाज आलाय 9वा. 1.5 वर्षानं म्हणू नका म्हणजे मला फाशी घ्यायची येळी येईल. आता मी तुम्हाला महिने सांगतो, तुम्ही मोजा आणि मग मला सांगा तुमचं बरोबर की माझं. वसुदेव देवकीचा शुभ विवाह झाला, बरोबर. आणि ज्या वेळेला कंस वसुदेव देवकीला घेऊन निघाला कुठं, बरोबर, तेव्हा काय सांगितली आकाशवाणी? आकाशवाणी काय झाली? हिच्या पोटी जन्माला येणारा 8वा तुला काय होणार आहे? मारणार आहे. मारणार निर्णय झाल्याबरोबर त्यानं लगेच निर्णय घेतला, जर हिच्या पोटी जन्माला येणारा मारणार असेल तर पहिले हिला मारायचं, म्हणजे जन्माला येणारा येणार. पण दाजीनं सांगितलं असं करू नका, तुमची बहीण आहे, अजून तिला संसार करायचा, तुम्हाला नातवंड पतवंड पाहायचे की नाही. म्हणले हिच्या पोटी जन्माला येणारा 8वा मारणार आहे, म्हणजे हिला अगोदर पोरं किती वाहू द्यावं लागणार आहे? 7. म्हणजे मारायचा कितवा? तो म्हटलं हे बरोबर आहे. काही म्हणजे त्या काळात कंस दुसऱ्याच्या बुद्धीनं चालत होता. तुम्हाला अजूनही माझी बुद्धी कळाली नाही कळाली. म्हणून आपण घरी यांच्या बुद्धीनं चालवतो. कोणाच्या? आणि ते सुद्धा तिनं सांगितलं होतं. कोणी? त्या म्हटल्या होत्या जर याला 8वा पाहिजे तर मी सांगते तेवढं त्याला सांगा. कोणाला? माझ्या भावाला. काय एक एक झाल्याशिवाय 8वा होणार? आणि एकदाच 8 जन्माला येत, मग तुला 8वा पाहिजे ना? म्हटले हो. म्हणजे त्यानं मान्य केलं. आता तरी सुद्धा तुम्हाला उत्तर कळणार नाही. अजून सांग. 7वा गर्भ कोणी नेला? योगमाया, बरोबर. आणि 8वा कृष्ण. म्हणजे रांगत कितव्या महिन्यात? सुरू बोला. तुमची काय ना आमची काय लय शानी आहे काय? आमच्या तर लय खडूस. फक्त इथल्या महाराजांच्या सोडून बोलवतो. मला उत्तर द्यायचं, मी कोणाची निंदा नाही करत, वस्तुस्थिती आहे. रांगणं ही क्रिया कोणत्या काळात आहे त्याचे महिने सांगतो, ऐका. जन्माला येतं बाळ तो दिवस, ती रात्र, ती वेळ, तो क्षण, ती तिथी, तो वार, तिथून पुढं बरोबर 2.5 ते 3.25 महिन्याचं लेकरू होईपर्यंत या कुशीवर होण्याचा प्रयत्न करत नाही. आणि 3.25 महिने पूर्ण झाले की ते असं डाव्या किंवा उजव्या कुशीवर होण्याचा प्रयत्न करत. आता माझा प्रश्न आहे, मुलगा जर असेल तर तो पहिल्यांदा डाव्या कुशीवर होतो का उजव्या? 100 घेणार मी, पण उत्तरच देणार. आम्हाला काय माहितीये डाव्या का उजव्या? अहो 2 अंग आहेत, एक डावं सांगितलं आणि एक उजवं, बरोबर आहे. तुम्ही लग्न मंडपामध्ये जेव्हा नवऱ्याच्या बाजूने उभा राहता तेव्हा कोणत्या बाजूला उभे राहता? इतकं सोपं सांगतो. कोणत्या? अरे काय यायला आता टेन्शन आलं, कुठे होते मी उभे त्यांच्या बाजूला. अहो सरळ गणित आहे. मुलगा असेल तर तो उजव्या कुशीवर पडतो आणि मुलगी असेल तर ती डाव्या कुशीवर. त्याला कारण पण सांगतो. भगवान शंकरानं पार्वती मातेसोबत असताना पार्वतीनं विचारलं होतं, तुमचं माझ्यावर प्रेम आहे का, किंवा माझ्याबद्दल तुमच्या मनात काय आहे? मी तर तुम्हाला सर्वस्व स्वीकारलं, तुम्ही मला स्वीकारलं का? तेव्हा पार्वतीला भगवंतानं सांगितलं होतं तू डोळे झाक. तेव्हा पार्वतीनं डोळे झाकले आणि झाकल्याबरोबर भगवंतानं अर्धनारी झाले. म्हणजे एक अंग पार्वतीचं केलं आणि एक अंग स्वतःचं केलं. कोणी? भगवान शंकरानं. त्यावेळेला ते स्वतःचं अंग उजवं ठेवलं आणि पार्वतीचं अंग. आता काय हे मी सांगू हो? तुम्ही म्हणता मग तुला आणलं काय आला? एवढा खर्च केला काय आला या महाराजांनी बिगार? आता जे दाता आहे त्याने एवढा खर्च केला काय? एवढं उपसून आपसून आणलं मला.
मग मी असं विचारतो, हे डावं उजवं झालं, बरं ठीक आहे, हे 3.25 महिन्यात भागवतात वर्णन आहे, बरं ठीक आहे झालं. पण माझं याच्या पुढचं म्हणणं आहे, मुलगी डाव्या कुशीवर, मुलगा उजव्या कुशीवर, पण याला काळ किती महिन्याचा जातो? 3.25. मग रांगतं कितव्या महिन्यात? सांगतो पुढचे दिवस. आता हे 3.25 महिने जन्माला आला तो दिवस, तिथून पुढं बरोबर 6 महिने 27 दिवस, म्हणजे 7वा महिना संपायच्या आत पोरग रांगायला लागतं. योग मायेनं जो गर्भ नेला ती रांगण्याची क्रिया. कळलं नाही? 7वा महिना संपायच्या आत पोरग रांगायला लागतं. आता तुम्हाला एकीलाही माझ्या पद्धतीनं सांगता आलं नाही, म्हणून जाता जाता तेवढे तुम्ही मला गेटवर देऊन नका नका नका, फक्त ऐकून जा. आता माझं उत्तर आहे का? मग रांगायला लागतं या महिन्यात, हे सगळं खरं झालं. मग रांगताना पहिल्यांदा हात टेकवतात का गुडघावर? सावलीवर दरोडा आहे. तळवे तळ हात, तळ हात डाव्या गुडघ्यानं रांगत परमात्म्यानं हात टेकले. पण काहीनं उत्तर दिलं, रांगायला लागल्यावर गुडघा टेकतो प्रमाणे. पहिल्यांदा देवानं काय टेकले? हात. आता याला शास्त्रात असं कारण आहे, भगवंतानं हात का टेकले? तुम्हाला दोन्ही कारण सांगतो. जगाचा मालक, सृष्टीचा नियंता, सर्व सत्ता ज्याच्या हातात आहे, तो अवताराला आल्याबरोबर हात टेकतो. आपल्याकडे हात टेकण्याचं लक्षण काय केलं? हातबल होणं. एखादा मुलगा सांगून सांगून आईचं ऐकत नसेल तर तेव्हा आई काय म्हणते, बाळ्या तुझ्या पुढे मी काय टेकले? हात टेकले म्हणणं म्हणजे तिनं हातबल होणं नाही. नाही, ही धरणी माता आहे, भगवंताची आई. देवाकडे गेली, देवाला सांगितलं, देवा सोसवेन भार मज आता, यज्ञ मोडले, कीर्तन बंद पडले, काहीतरी कर. भगवान अवताराला आले आणि आल्याबरोबर आपल्या आईला साष्टांग दंडवत घातलं. दंडवत घालून आईच्या चरणावर दोन्ही हात ठेवले आणि आईला नमस्कार केला. हे हात टेकण्याचं पहिलं कारण सांगितलं. बर, मग रांगायला लागले परमात्मा. रांगता रांगता पहिल्यांदा माझा प्रश्न आहे, मुलगा असेल मुलगी असेल, पालथो पडल्यानंतर रांगतात. मग मुलगी रांगायला सुरुवात करते तेव्हा माग सरकते का पुढं सरकते? का कळेना तुम्हाला सांगू? तुमच्याकडे सगळ्या ओनरशिप झाल्या. मुलगा माग सरकतो, पुढं सरकतो, रांगतो, याच्याकरता अंगण लागतं. तेव्हा रांगण. इथं अंगणच नाही तर रांगण कुठं? रांगोळी काढण्यावर भांडणं आहेत ओनरशिप मध्ये. याच्या चपला त्याच्या दारात आणि त्याच्या. रांगण कुठं? रांगण्याकरता काय लागल? अंगण. पण आता ऐका, मुलगा असेल तर तो पुढे सरकतो का मुलगी असेल तर मग नेमकं रांगण्याच्या क्रिया कशा असतात? वाचा भागवत. आपल्याला भागवत एवढंच माहिती काय? दुंदुगारी, सुदामदेव, गवळणी, लग्न आणि आहे बाकी काय माहिती? अरे सरळ गणित आहे. मुलगी जेव्हा रांगायला लागते तेव्हा 2 कुळाचा उद्धार करते. कारण मुलगी रांगायला लागते तेव्हा कधीच पळड्या पळड्या पुढं सरकत नाही. ती पहिल्यांदा माग सरकते आणि नंतर पुढे सरकते. तिला 2 कुळाचा उद्धार करायचा असतो. एक आईचं कुळ आणि दुसरं नवऱ्याचं कुळ. 2 कुळाचा उद्धार. अरे ज्या कुळातून येते
दुसऱ्या कुळात जेव्हा जाते तेव्हा त्या कुळाला पुढं नेते, इकडं माग सरकते आणि तिकडं पुढं सरकते, म्हणजे दोन कुळाचा उद्धार. आणि मुलगा रागायला लागला माग सरक, अहो ते पाल थपडले की भर 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 पुढं सरकतं, ते माग सरकत नाही, कारण त्याला बापाचा झेंडा पोलीस चौकीला लावायचा असतो. त्यालाही शास्त्र आहे. तो रांगत रांगत पुढे गेला, पण हा परमात्मा रांगताना शास्त्रकार सांगतात धरणी मातेचा उद्धार आहे, तिला दर्शन दिलं, रांगू लागले. मग रांगत रांगत रंगणी रांगत गुलगुला फुगत रस्त्यानं चाललेल्या काही गवळणी परमात्म्याला रांगताना पाहिल्यावर भगवंतानं विचारलं का ग, आणि मग तिनं सुरू केलं गोविंदो घ्या कोणी दामोदरो घ्या गे तवा तवा हसते मथुरेच्या. भगवंतानं विचारलं तुझ्या डोक्यावर माठ आहे, तिनं विचारलं हो आहे. काय आहे ती सांगते, मी बोलणार नाही. नामा म्हणे हाती लोणियाचा गोळा, गवळणी त्या तोंडा बोलविल्या. शेवटच्या चरणात वर्णन केलं लोणी आहे, भगवंतानं सांगितलं दे, ती देत नाही. भगवान रांगत गेले, आईनं लोण्याचा गोळा काढून ठेवला, भगवंताने हातामध्ये घेतला, बाहेर आले गवळणीला दाखवला. कर्तुम अकर्तुमन्यता कर्तुम ज्याची शक्ती तो सर्वाधीश आहे, त्यानं त्या लोण्यामध्ये बोट बुडवलं आणि गवळणीला दाखवलं. नामदेव आहे त्याचं वर्णन शेवटच्या चरणात करतात. नामा म्हणे हाती हाती लोणियाचा गोळा, गवळणी त्या तोंडा भुलविल्या.
हातामध्ये लोण्याचा गोळा घेतलेला आहे. गवळणीनं पाहिलं आणि पाहिल्यावर भगवंताकडे मागितलं. आता जगाचा मालक, जगाचा धनी, कर्तुमा कर्तुमान्यता कर्तुम ज्याची शक्ती आहे त्याच्या हातामध्ये लोणी पाहिलं आणि प्रत्येक गवळण मागतात. भगवान म्हणतात मी देणार आहे पण थोडा वेळ थांबल्यानंतर. म्हटले काय करावं लागेल त्याकरता? म्हणजे थोडं भजन करावं लागेल. विठोबा कुमार सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. रंगणे रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणातळी. नावा म्हणे हाती लोण्याचा गोळा गवळणी त्या तोंडा बोलविल्या. रंगणे रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणातळी. आज काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताच्या चरित्राचा उच्चार आहे. पण काला म्हणजे नेमकं काय हे अगोदर आपण पाहिलं पाहिजे. काल्याचे 3 अर्थ केले. 2 पदार्थ एकीकरण केल्या जातं त्याला काला म्हणतात. एक दही आणि लाही. दुसरा काला हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साजणी. तिसरा काला जीव ब्रह्म ऐक्य होणं. इथपर्यंत जीव पोहोचत नाही पण तुमच्या आमच्या करता काला सांगितला. तो काला कसा करता येईल? चरित्र ते उच्चारा उच्चारावे. केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा. चरित्र 3 प्रकारचं. एदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीताय. परमात्म्यानं जे चरित्र केलं याकरता अजून एक गवळण तुम्हाला सांगेल. देवाचं चरित्र उच्चारणीय म्हणजे कृष्णाचं आणि रामाचं चरित्र आचरणीय. राम एक पत्नी एक वचनी एक बाणी. कृष्ण परमात्मा बहुवचनी बहुबाणी आहे. त्याचं म्हणून वर्णन केलं. आनंद ब्रह्मांडे उदरी आर्या बालकनंदा घरी. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. पृथ्वी देणे तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाले. त्याचं वर्णन करताना काय केलं? 16 सहस्र नारी बाबा ब्रह्मचारी तुका म्हणे नटधारी भोग भोगोने ब्रह्मचारी. हे वर्णन करताना महाराज हे वर्णन इतकं महत्वाचं आहे. पण मला एक सांगा, देवाचं जे चरित्र आहे ते सांगण्याकरता सरस्वती माता बसलेले आहेत. 7 समुद्राची शाही केली. शाही संपली पण त्याचं संपलं नाही. ते कीर्तनकार गोविंद महाराजाला 12 वाजता संपत नाही आणि आपलं ठरलं कितीला संपायचं. तुम्ही काय काळजी करू नका. एक अर्ध्या मिनिटात सगळं संपवलं. कृष्ण परमात्मा अवताराला आला.
मला मारणारा जन्माला कोण जातं मारण्याकरता जातं म्हणल्यानंतर मामळ भट निघालं जानवं घेतलं पंचायत भविष्य पाहण्याकरता यशोदीच्या दारात आली बसण्याकरता पाठ पोतीला पाठ दिला घमघमा काकान पंचांग काढून भविष्य सांगायला सुरुवात केली. आता मुलगा खड्ड्यात पुरून टाका. मूळ नक्षत्रावर जन्माला आला. यशोदेन सांगितलं काल गर्गाचार्य गर्गतो चुकला गणिताशाच म्हणल्यानंतर देवाला राग आल्यानंतर विटंबीला भट दिला पाठीवर पाठ पडला काका पुळवळ जाण विठ्ठल पंचांग पाठी धोतर काढली पटी बनागत पळून जातो कोण जातं मारण्याकरता पोतरा मावशी निघाल्या तलामध्ये बीज भरलं बीज भरून मारण्याकरता 99 नंबर देवाचा लागला. मला कळलं यशोदे मुलगा झाला कुठे म्हणले आता नाव घातलं झोपी घातलं देवानं सांगितलं असं बोनीच्या बारीक रेखाला मी झोपी गेलं तर होणार नाही. कृष्ण परमात्मा रडायला लागल्यावरून जवळ गेल्यावरून पाळण्याला हात लावला. आली होती मारण्याकरता ज्या कामाकरता आली ते विसरली जवळ घेतलं. कृष्ण परमात्म्याला पाहू लागले सुंदर दिसतं उरक म्हणले लवकर 12 वाजते तुला दुसऱ्या कीर्तनाला जायचं. मांडी घातल्याबरोबर पदर आडवा लावला कृष्ण परमात्म्याला पाजाला सोड 25 भाऊची मोटर होती. भगवंताच्या मुखामध्ये स्तन दिलं त्याबरोबर पहिल्या बटनामध्ये पंचप्राण सूचन केले. मुंच भगवान बोलले तर मी कोणाला धरत नाही धरलं. पुन्हा तिकडे सोडली पुन्हा तिकंड मारली पुन्हा संपली. भगवान मोठी झाली का बघितलं अवघे ठिकाणी थोडे मोठे झाल्यानंतर एका गोपाळा विचारलं अरे तुम्हाला काय मिळतं का म्हणलं सगळं विकण्या करता जातं. आपल्या गावातला माल परक्याच्या गावात जाऊ द्यायचं नाही. पांड्या इट्याचे म्या गोम्या पेद्या बोबड्या वाकड्या गोळा केली गोळा करून सगळ्या जाईल. उद्या सकाळी 7:30 वाजता तुम्ही सगळे माझ्या कशा करता यायचं म्हणले आपल्याला चोऱ्या करायच्या. चोऱ्या म्हणल्यानंतर बोबड्या मला चोऱ्या चालायच्या. आपल्या माल तो निघायचा तुझ्या बरोबर येऊन फायदा काय म्हणले. देवानं सांगितलं तुम्ही माझ्या मागे या. आल्याबरोबर रात्री पाहिलं नाही. दिवसा सकाळी 7 वाजता मंदिरापुढून काही गवळणी बाजाराला निघाल्या. कृष्ण परमात्म्याने पाहिलं त्यांनी डोक्यावरची माठ ठेवली भगवंताला खाऊ घातलं. घरी गेल्या आपापल्या सासूकडे तक्रार केली आत्या उद्यापासून आम्ही विचंब्याला जाणार नाही. नंदबाबाचा पोर मारुतीच्या पारा पुढे बसल्या होता. आम्हाला त्याला पाहिलं डोक्यावरच हिसकून घेतलं. आमच्याकडचं सगळं त्यानं खाल्लं. आम्हाला बाजाराला जातं. आत्या तुम्हाला काय सांगू. एक जण म्हणली तुला काय सांगू तुझ्या पोराची खोडी जर सांगायला गेलो आत्या तुम्हाला खरं सांगू का मी वाचले याच्यात जमाना समजा सखुबाईच्या सुनाची अवस्था लय जाम केली. म्हणले काय केलं त्यानं म्हणले आत्या पळत आला तिच्या गळ्यात हात टाकला कालाची पप्पी घेतली पळून गेला. हे कळल्याबरोबर म्हणले इथं काय सांगता चला म्हणले त्याच्या आईकडं. यशोदेच्या दारात सगळ्या जणी आल्या. यशोदेला गारहाणं सांगू लागल्या. यशोदे कृष्णाला सांगावे जवळ काय गोकुळे राहावे का जावे आम्हाला सहन होत नाही. आता आम्हाला इथे राहायचं नाही. आता निघाव सोडून चालू. भगवंतानं सांगितलं असं काही करू नका. यशोदेने सांगितलं माझा मुलगा खोड्या करतो पण तुमचा पोरगा त्यांच्या सोबत पांड्या इट्याची म्यागोम्या पेद्या बोबड्या बाकड्या सगळे सोबत आहे. त्यांचे नाव घेत नाही. माझ्या पोराचं काय सांगता आई त्या माझं नाव सोडून घेईल कोणाचं कारण अध्यक्ष मंडळाचा मी आहे. तारीख तुला मी दिली बाकी त्याचं कशाला सांगतो म्हणले कोण बोलतंय पाहते त्याच्याकडून. यशोदेने सांगितलं अशा तक्रारी करू नका. माझ्या पोराला धरून दाखवा. जिनं खोडी सांगितली ती म्हणली आत्या खरं सांगू का 50 वर्ष झाले धरते पण अजून काही सापडाना. सगळे प्रयत्न केले पण काय करू आता पंढरपुरात पोहोचले तरी सापडत नाही. धरू जाता सापडेना. कोणाच्या मनात येत नाही. स्वप्न कळत नाही. म्हणले काय करायचं उद्या सांगतो असं म्हणलं. एक जणीनं तक्रार केली. यशोदेच्या लक्षात आलं आपला पोरगा म्हणले तुला इथं ठेवणार नाही. आई कुठं जायचं उद्या शाळेत जा. शाळेत जाण्याकरता भगवंतानं सगळ्या गोपाळाला सांगितलं आपल्याला निघायचं. पाण्या इड्याचे वाकड्या गोळा केले गोळा करून सगळ्या आपल्या गाया घेऊन यशो सगळे गोपाळ विश्वर आल्यानंतर यशोदाबाई वाट राहू लागली. कृष्ण परमात्मा निघाल्यानंतर गाया चरू लागल्या. होतो तो मामा खेळ करून सगळे गोपाळ थकल्यानंतर भूक लागली. खांदी भार पोटी भूक म्हणजे गाया वळून आणा. सगळ्यांनी गाया वळून आणल्या. शिदुरा एकत्र केल्या. लहान लहान गोपाळ जोड बसवले. मोठाली पाठीमाग बसवले. भागवत काढण्याचं वर्णन करतात. बेभरत दोन जोडपटे सुंगमे आम्ही पान मशरूम दत्ताला ज्येष्ठमध्ये समजून असं स्वर्गीय लोक आली. गोपाल कृष्ण भगवान काल्याचं कीर्तन करायला किती वेळ लागतो. मला सांगा मी जे तुम्हाला एवढ्या स्पीडनं सांगितलं हे सांगणं सुद्धा कठीण आहे. काल्याचं कीर्तन तर लय लांब राहिलं. अनंत ब्रह्मांडे उदकी हरिया बालक नंदा घरी नवल केवडी कंसाला बातमी कळाली मला मारणारा जन्माला कोण आहे मारण्याकरता. पहिल्यांदा ब्राह्मणाचा वेश धारण केला. ब्राह्मण नव्हते. उपर्ण घेतलं पंचांग घेतलं. भंडारात आली. भविष्य पाहणार. आपल्या सगळ्या लोकांचा विश्वास भविष्यावर जास्त आहे. तो कबराचे प्रमाण सांगतो मग कोणाला हात दाखवा. आयुष्य भविष्य रेषा नाही कोणाची आहे. ज्याची त्याची कर्मगती तोची जाणे. कोणता भविष्यकार तुमची कुंडलिनी बदलू शकत नाही. आणि थोडंसं जर बोललो तर राग मानू नका. कोणाचीच कुंडलिनी खरी नाही. चल बोला का खरी नाही त्याचंही उत्तर देतो. एकाची जन्मतारीख खरी नाही आणि एकाची जन्मवेळ खरी नाही. काय म्हणतो
यदा कदाचित जन्मतारीख खरी असेल, तिथी खरी असेल, पण जन्मवेळ कोणालाच माहीत नाही खरी. आपल्याकडे जन्मवेळ कोणती धरतात माहितीये का? जेव्हा बाळाची उत्पत्ती होते तेव्हा. त्याच्यातही 9:30ला ती सिजर करायला घेते, 10:30ला सिजर होतं, 11:45ला मॅडम आंघोळ करते, 12:15ला नाश्ता करते, 1:30ला कॉट तिथं येऊन बसली की 1:45ची वेळ येते. हो झालं का वा 9:30ला, आणि वेळ कवाची टाकली 1ची, म्हणजे इथं 2-4 तासाचा घोटाळा. अरे खरी जन्मवेळ कुठे माहितीये तुम्हाला? आईच्या गर्भामध्ये अंडाणू आणि शुक्राणू याचा समन्वय ज्याच्यात येतो त्याला व्हिलिपिट्यून ट्यूब म्हणतात. तिथे तो शुक्राणू जातो, अंडाणू फुटतं आणि बीजाणूत रूपांतर होतं. ही बीजाणूत रूपांतरित होणारी वेळ 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भात ब्रह्मदेव सोडून कोणाच्याच बापाला माहिती नाही. या सगळ्या वेळा खोट्याच आहे. जास्त जर बोललो मी फेकून देणे सगळं भविष्य, फक्त लिमिट मध्ये ठेवतो. आता तुम्ही सगळेजण उठलं सुटलं की हात पहा, काय पहा रे, काय हात पहा तुझं? कोणाचं खरं झालं? वशिष्ठ ऋषीने मुहूर्त काढला होता का नाही रामचंद्र प्रभूचा? पण रामचंद्र प्रभू दर्शनाला गेल्यावर वचन पूर्ण करण्याकरता कुठं निघावं लागलं? वनवासाला जावं लागलं. गोविंदरावचं काय घेऊन बसले? मी माझं सांगतो, तुमचं नाही. आपल्याकडे पत्रिका पाहतात लग्नाच्या, बरोबर आहे ना? ते दोघायचं जुळत का नाही ते आता पाहते ना. ते आता काय, माझ्या स्वतःची लग्न पत्रिका 15 दिवस पाहत होती पण जुळत नव्हती. खरं सांगतोय, तुम्ही माझ्या लग्नात तुम्हाला माझा सासरा बी सांगतो, जाऊ दे, झाकून ठेवीतच नाही. आता तुम्ही जे पकवाज वाजवता ना, हे पकवाज, हा पकवाज आळंदीतून तुम्ही ज्या दुकानातून विकत घेता ते माझे सासरे, कलासागर, श्रीसागर, कोणाच्याही दुकानात जा, कोणाच्या पण आळंदी, ते 4ही दुकान आमचेच आहेत. त्यांना विचारा मला याची पत्रिका कशी आहे, जर चुकीचं असेल तर तेही सांगते. माझ्या पत्रिकेत मंगळ ग्रह होता आणि बायकोच्या पत्रिकेत मंगळ. दोघायची नाडी एक, दोघायचा रक्तगट एक. काकानं सांगितलं लग्न करू नका. मी म्हणलं करीन. मग म्हणलं केल्यावर होतं काय? म्हणले असं असल्यावर पोरं होत नाही. माझा मुलगा 9वीला आहे आणि मुलगी 3रीला आहे. कुठं जुळू पत्रिका? चल बोला. येडे झाले लोक. काय म्हणणं आहे तुमचं? डॉक्टर काय सांगतात? दोघायचा रक्तगट एक आहे, पोरं होत. भविष्य ज्योतिषशास्त्र काय सांगतं? दोघायची नाडी एक आहे, जुळत. मंगळ असल्यावर जाऊ दे, आता तुम्हाला राग येईल माझा, फक्त एवढंच सांगतो आणि महाराजाच्या प्रमाणावर येतो. आयुष्य भविष्य रेषा नाही कोणाचे हाती, आणि ज्याची त्याची कर्मगती तोची जाणे. तुम्ही नुसती गीता वाचू नका, ती गीता अनुभवात आणा. कर्मानुगो गच्छति जीव एका, हे नुसतं म्हणू नका. ज्याचं जसं आहे तसं त्याला भोगावं लागणार. पत्रिका पाहिली काय आणि अजून कोणता महाराज अंगाला चोळला काय, उपयोग होणार नाही. ज्याच्या वाट्याला जे आलं ते त्याला भोगायचंच. पाप केलं ना मी, मला भोगायचं, ते दुसरा भोगणार नाही. मी वाईट केलं ना, मला भोगायचं, दुसरा भोगणार. मी कोणाचं हत्या केली ना, भोगणार कोण? दुसरा तुमच्या पापाचा वाटेकरी होऊ शकत नाही. मग ह्या पत्रिका कशासाठी पाहिजे ते सांगतो. एक्सप्रेस हायवेला गाडी जेव्हा अशी आणि मग तेव्हा बोर्ड लावलेले असतात, टर्न आहे, गाडी सावकाश चालवा, गतिरोधक आहे, गिअर कमी करा. याच्या करता काय पाहिजे? पत्रिका पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे आपलं गोत्र, आपल्याला कळलं पाहिजे आपली वेळ, आपल्याला कळलं पाहिजे समाजात गेल्यावर आपण ग्रहस्थितीनुसार कसं राहिलं पाहिजे, या करताय. पण सगळं जर त्याच्यावर ठेवलं तर हेही शक्य होत नाही. जसं कावळ्यानं पिंड शिवल्यावर माणसं मोक्षाला जातात, पण शास्त्र सांगतं देवाचं चिंतन ज्याच्या मुखात असतं त्याला मोक्ष मिळतो. तुम्ही कोणाचा घ्यायचा तुमचं पहा, मला त्याचं देणं घेणं नाही. मला फक्त उत्तर द्यायचं. काका भविष्य पाहण्याकरता आले, पण हे ब्राह्मण नव्हते. वेश कोणाचा होता? ब्राह्मणाचा. भविष्य सांगायला बसले. म्हणले गर्भतो चोकला, देवानं आज्ञा दिली, विटंबीला दिला, पाठीवरी पाठीवर पाठ पाडा. काका पळले. पळायला लागल्यावर जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले, टिंब टिंब, नाकोच पळून गेलं. कंसाच्या दारात गेल्यावर म्हणले काय झालं? म्हणले पहिलं गुंडाळा द्या, मग पुढचं सांगतो. म्हणले झालं काय? तुम्ही नंतर दम खाडा दार म्हणले सांगा. म्हणले अहो काय नाही, नुसतं गर्भतो चुकला गणिताशी. म्हणले का अशी अवस्था? बरोबर. आता कोण जातं मारण्याकरता? पुतना मावशी निघाल्या. पुतना मावशी तर महाराज इतक्या सजल्या, इतक्या सजल्या. तेव्हा ब्युटी पार्लर नव्हतं, पण लय सजल्या महाराज त्या. आणि आल्या कुठं? देवाच्या दारात.
आणि कशा करता आल्या, त्यांना मारायचं होतं, त्यांनी स्तनामध्ये विष भरलं आणि लेकरं खेळताना दिसले की पाजायचे, असे 99 पोरं मेले. किती? आणि यशोदेच्या दारात आली. यशोदे, मला कळलं तुला मुलगा झालाय. कुठे कुठे म्हटल्यावर यशोदेने सांगितलं, आत्ताच नाव तू घातलं आणि झोपी घातलं. देव म्हणले, आई असं बोनीच्या पारी गिरायक आलं, मी जर झोपी गेलो तर माझा धंदा होणार नाही ना. देवाला रडायला सुरुवात केली. क्या यशोदे खोटं बोलते, पोरग तर रडतंय, जाऊ का झोका द्यायला? म्हणले जा. आली होती मारण्याकरता, पाळण्याजवळ गेली आणि पाळण्याला हात लावला आणि देवाला पाहिलं. ज्याच्या करता आली तेच विसरून गेली. उचललं, सुंदर दिसतो, नाही उरक. मांडी घातली, देवाला मांडीवर घेतलं, पदर आडवा लावला आणि देवाला पाजायला सुरुवात केली. बघा, इतरत्र बाळाला पाजताना पहिल्या घोटात विष आलं आणि कृष्णाला पाजायला सुरुवात केल्यावर पहिल्या घोटात दूध सुरू झालं. मग देव म्हणतात, लोकाला मारताना विष आणि मला मारताना दूध. आणि ज्या अर्थी ही मांडीवर घेतल्यावर पाना देते, त्या अर्थी ही माझी कोण आहे? आई आहे. आणि आईला जर दूध पिऊन मारायचं हे देवाला बरं दिसत नाही, म्हणून देवानं दूध प्यायला सुरुवात केल्याबरोबर डोळे झाकले. देवानं डोळे का झाकले याला शास्त्रात 21 कारणं सांगितले. सगळे सांगितले तर 5 वाजतील, एकच सांगतो का झाकले. पहिलं कारण असं, भगवान म्हणतात मला मारण्याकरता आली, म्हणजे माझी कोण झाली? मारण्याकरता आली, परंतु मला पहिल्या घोटात काय दिलं? दूध, म्हणजे माझी कोण झाली? आई. आईला मारायचं नाही म्हणून हिचा इतिहास शोधला. ही बळीराजाची मुलगी होती रत्नमाला. बळीराजाने यज्ञ केला होता, त्या यज्ञामध्ये बटुकेश अवतारात वामन आले. वामनाकडे रत्नमालेनं पाहिलं आणि तिच्या मनात इच्छा निर्माण झाली, मला जर असा मुलगा झाला तर त्याला मी आनंदानं स्तनपान करेन. तीच रत्नमाला पुढे पुतना झाली. पुतना ती कंटक मारिली, पुतना संपली. भगवान मोठे झाले. एका गोपाळाला विचारलं, का रे तुला काय मिळत नाही का? म्हटले नाही देवा. मग एक काम कर, या आलं तरी यारी लागे, आहो घे माझ्या तेव्हा तुझ्या मागं काय? आजी रे तो पोट भरी, पुरे म्हणा आलो तो वरी. सगळ्या गोपाळाला सांगितलं. गोपाळ पाठीमागे घेतली आणि घेतल्यानंतर म्हणले काय करायचं? म्हणले चोऱ्या. कधी? म्हणले दुपारी. पेंद्याने विचारलं, कितन्या? तोल्या तलाय त्या. दुपारी 12 वाजता. पण तोल्या तलायला ताय घ्यायचं ले. देवानं सांगितलं बँड घ्या, बँड. आता बँड घेतल्यावर चोऱ्या होत्यात का? नाही ना. म्हणले कृष्णा, चोऱ्या दुपारी होत नसतात, रात्री. देवानं सांगितलं मी भोरटा चोर नाही, पेट्रोल चोरणारा नाही, गाड्या चोरणारा नाही, मोबाईल चोरणारा नाही. म्हणले मग आपल्या चोऱ्या दिवसा. म्हणले कधी? उद्या सकाळी 7 वाजता हजर राहा. सगळे गोपाळ हजर झाले आणि गवळणी भगवंताच्या समोरून निघाल्या. डोक्यावरती माठ आहे. कृष्ण परमात्म्याला पाहिलं, डोक्यावरचे माठ खाली ठेवले, आपल्या हाताने भगवंताला दही खाऊ घातलं, लोणी खाऊ घातलं. घरी गेल्या आणि यशोदेकडे तक्रार आली. काय आली? त्या त्यांच्या घरी गेल्या आणि त्यांच्या सासवानं विचारलं, का ग तुम्ही बाजार करण्याकरता गेलात, काही विकलत का नाही? प्रत्येकीनं आपापल्या सासूकडे तक्रार केली. आत्या वाचले हीच मेहरबानी. म्हटले झालं काय? अहो आत्या, नंदबाबाचा पोर, त्या यशोदेचा पोरगा मधल्या चौकात उभा होता, नवीन पनवेलला बाठियाच्या कॉर्नरला. काय केलं त्यानं? म्हणले आत्या काय सांगू त्याच. दुसरी आली धावोली, येणे गे बाय काय केली करली, मुखाशी चुंबन देवोली, गळ्यामध्ये हात घालोनी, हागे बाई आभासी पावेना, यशोदे बाळ तुझा ताना. आणि याला पुरावा आहे ना. काय तक्रार केली तिनं? म्हटले पळत आला आणि आल्याबरोबर माझ्या गळ्यात हात टाकला आणि गालाची पप्पी घेतली आणि पळाला. हे ऐकल्यावर यशोदेने सांगितलं, माझं पोरग एवढं मोठं काम करू शकत नाही. म्हणले का? बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतंय गोजिरवाने, काय सांगता घराने ग गोकुळच्या नारी. बर काय सांगता घराने गोकुळ जाणारी? तेवढ्यात एक जण आली. म्हणले आत्या मी घरानं करत नाही, सत्य बोलते, सत्य. म्हणले काय झालं? अहो म्हटले तुमच्या पोरानं माझ्या घरी येऊन माझ्या घराचं दार उघडलं आणि घरातलं सगळं चोरून नेलं. यशोदेकडे पाहून कृष्णानं सांगितलं, आई मी काहीही चोरलेलं नाही. ही जी तक्रार करते ही चुकीची करते. पण तेवढ्यात दुसरी, तिसरी, चौथी आणि एक जण दारात आली. म्हणले कृष्णा याच्या त्याच्या घरी जातो, माझ्या घरी ये, तुला दाखवते कणका. देवानं सांगितलं पेंद्या नंबर टिपून घे. रात्री निवांत झोपली. घरामध्ये गोपाळाला
घरामध्ये मालकाला सांगितलं आपल्या गावात चोर आले, सावध झोपा. सगळे सावध आहे. जिथं माठ आहे त्याच्या शेजारी बाज टाकली, उशाला दांडकं ठेवलं. चोर सापडल्यावर मारण्याकरता कृष्ण परमात्म्याने सूक्ष्म रूप धारण केलं. गोपाळाला सगळं खाण्याकरता दिलं आणि जाता जाता तिची वेणी काढली, याची दाढी काढली, दोघांची गाठ मारली आणि भगवान निघून गेले. तिसरी आली धावोनी, येणे गे बाये काय केली करडी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ देवोनी, गाठ बाये कोणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा ताना. भगवंतानं गाठ मारली आणि बाहेर आले. गोपाळाला सांगितलं उद्या सकाळी वरच्या आळीला सोंग येणारे हजर हार. तांब्या पराती घेऊन त्या गल्लीत बसली, सोंगाचा सत्कार करायला. पण झालं उलट. सकाळी सकाळी उठायला गेली कोण? गवळण. पूर्वीच्या काळातल्या गवळणी लवकर उठत होत्या, आता गोपाळ लवकर उठतात. तो काळ हा काळ काय फरक आहे कडे. जसं उठायला गेलं तसा दाढीला बसला, झटका काय करते. आता झोपताना दिव्याची वात लहान होती, थोडी कुजबूज झाल्यामुळे वात वर केली. वात वर केल्यावर त्यानं त्याची दाढी पाहिली. ते म्हणलं इकडं कसं काय गुतलं हे. तिनं केस पाहिले. ते म्हणले हे इकडं कसं गुतलं, एवढं निश्चित आहे पण आता गुतलं कसं काय. वात वर केली. तो म्हणला का ग मारली गाठ. ती म्हणली मी नाही मारली. तो म्हणलं तुम्हाला सांगू का मला, याच्याकरता नवरा बायकोच्या भांडणात कुणी पडत नाही. कारण हे भांडणं दिवसभर असते, नंतर भांडणं राहत. जो मध्ये पडून तो पोलीस चौकीत जातो, हे निवांत राहते. त्याच्यामुळे कोणी यायच्या भांडणात पडत. आणि ह्या दोघांचं भांडण लागलं कशावरून. तू मारली. ती म्हणली मी नाही मारली. ती म्हणे मारायचं जाऊ द्या पण सोडा ना. हा म्हणला तू सोड. ती म्हणली मी नाही सोडी. सोडण्याकरता प्रयत्न केले, सुटे ना. यानं प्रयत्न केले, तिनं केले, सुटत नाही. ती म्हणली मग काय करायचं. म्हणली एक काम करू आपण आता आहे ना हिला कापू. कशाला. केसायला कापू. कापू म्हणली तिथे म्हणजे चाकू तुमच्या भाषेत तिथे. म्हणले आणायचा का. म्हणले आण म्हणल्यावर ती म्हणले थांबा मी आणते. आता हिला एवढं कळायला पाहिजे. याला थांबा म्हणल्यावर हिटाली मागं राहील ते मुडकं पुढं जाईल का. थांबा म्हणल्यावर ती उठली. वैद्य बाबाला भारी सांगायची. ती होती 7.5 फूट आणि हे होतं 5.5 फूट. आता अंतर किती फुटात कमी पडलं. 2 फूट. आता नीट आहे का. 2 फुटामध्ये 1.5 इंच याची दाढी आणि 1.5 फूट तिची येणी, तरी 1.5 इंच कमी. ती पुढं ही मागं. ज्ञानबा तुकाराम. गवळण कर कर गिरक्या मारी, गवळी बरोबर एका मावशीने माझ्या संग वाद घातला होता. हे आता कसं सांगतो म्हणलं प्रमाण आहे त्याला. गवळण गरगर गिरक्या मारी आणि गवळी वरवर दाढी. वरवर दाढी का धरी ते बुटकं होतं म्हणून वरवर दाढी. ती पुढरी बघा एवढी इजा झाली त्याला. ते म्हणला सावकाश. ते म्हणले नाही. आता सगळे प्रयत्न केले पण गाठ काही सुटे ना. कापायला गेला कापत. ऐका विळी आणली आणि आणल्याबरोबर हिनं हातात घेतली आणि त्याच्या बाजूने ठेवली. कोणाच्या गाठ अशी होती ना त्याच्या बाजू. म्हणजे माझ्या बाजून कापायचं नाही. मग ती म्हणली मग तुम्ही माझ्या बाजून कापायचं नाही. म्हणजे याच्यावरून हे सिद्ध होतं की पूर्वीच्या काळातल्या स्त्रिया केस कापत नव्हत्या. आणि त्याला पुरावा देतो. चल जाऊ दे आलं आला राग तुम्हाला माझा. इथं कोणी ब्युटी पार्लरवाली असेल तर तिची माफी तिची डायरेक्ट. म्हणजे धंदा बसून विचारायचं. मला एक कळत नाही. पूर्वीचा जुना जमाना चेहरा पाहत नव्हती मुलगी पसंत करताना. तिला असं फिरवायचे आणि तिचे केस पाहायचे. जिचे केस गुडघ्याच्या खाली असायचे तिला लक्ष्मी म्हणायचं. आता केसावर काहीच राहिलं नाही. आता फक्त मोकळा नाव सुलोचना पाहिजे फक्त ती आहे. बाकी कसंही असं 7-12 याच्यावर सगळं झालंय. मग आता बघा ना झालं कसं. ती बाजू कापू देणं हाय कापू देणं दोईच्या मध्ये ठेवलं पण कापाला. का कापायचं नाही त्याला शास्त्र आहे. त्यालाही शास्त्र आहे. केस 2दा कापतात.
कधी लग्न झाल्यानंतर जर प्रयागला त्रिवेणी संगमाला वेणीदान सांगितलेलं आहे आणि वेणीदान करताना पती पत्नीचं पुन्हा लग्न केल्या जातं, मांडीवर घेऊन ते 5 केस कापल्या जातात आणि ते सोडल्या जातात, त्याला पातक नाही. आणि लग्न होण्याच्या अगोदर केस कापले तर त्यालाही पातक नाही. पण लग्न झाल्यावर केस पुन्हा कापायचा अधिकार नाही. आता तुम्ही तुमचं ठरवा आणि मग मला बोला. तिनं का कापू दिलं नाही त्याचं उत्तर आहे, ज्या केसाला भगवंताचा हात लागला, केस सोडा. आता जिनं भगवंताला सांगितलं माझ्या घरी हे भगवान तिच्या करता आले, तिची वेणी हातात घेतली आणि याची दाढी घेतली आणि दोघांची गाठ मारली. ज्या वेणीला भगवंताचा हात लागला ती वेणी कापणं म्हणजे भगवंताचा हात कापल्याचं पातक लागेल, म्हणून तिनं केस कापू दिले नाही, हे त्याचं शास्त्र आहे. मग आता काय करायचं बरं? आता तर गाठ सुटत नाही. ती म्हणली तू कोणाला काही बोलली का? बोलले नव्हते, पण विठ्ठल मंदिरापुढे सप्ताह चालू होता, तिथं किसने आला होता, त्यानं माझ्याकडे पाहिलं होतं. मी त्याला म्हणले होते काय पाहतो माझ्या घरी ये, तुला दाखवते माझा कणका. ये ग कळीन बस ग पाटकुळी काम त्याच तया विना नासे नव्हे दुसरी आईशी, हे काम त्याच आहे. चला म्हणले मग आता काय दार उघडा. ती पुढं ही माग दार उघडलं. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा. सगळे पूर्ण हुर्यो करायलेत. यशोदेचा हात धरला कृष्णानं आणि विचारलं कृष्णा आपल्या गल्लीतलं गादारोळ चाललाय, तू काही केलंय का? आई मी काही केलं नाही, पण गल्ली सोडून दुसरीकडे हा गादारोळ जाऊ शकत नाही. म्हणले का? याचा अध्यक्ष मी आहे. कशाचा? त्या गाठीचा अध्यक्ष देव आहे. दारात आले, सगळं गाव जमलं. जिची गाठ मारली का तिनं देवाला हात जोडले, सांगितलं कृष्णा आता माझी लाज तुझं देवा. भगवंता एवढी गाठ सोड. भगवंतानं पाहिलं, गाठ सुटली. अशा अनेक प्रकारच्या खोड्या यशोदेकडे आल्या. यशोदे नैनी आली पाणी, कृष्णा खोड्या दे टाकून. आई आता काय करायचं? उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. सगळे गोपाळ रानात निघाले. कशा करता निघाले? गाया घेऊन निघत असताना खांद्यावरी कांबळी हातामध्ये. कशा करता निघाले? गोधने 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 तारावयाचा तुषार पाणी. मागे भेटली राधिका गो कृष्ण दानवा घेली दवती देखिली यशोदा जननी गो. भगवान निघाल्यावरून सगळी गोपाळ आली. गाया घेतल्या, वेशीवर आली, पांड्या इठ्याची म्या. यशोदामाई वाट लावण्याकरता आली. जवळीच खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी. पण गाया घेऊन गोपाळ निघाले. गाया सोडल्या आणि सोडल्यावर गोपाळ खेळ खेळू लागले. कोणते? हा मामा पोरा, सगळे गोपाळ थकले टाळकरी थकले. काय खेळायचे सुख तुका म्हणे आता खेळमुळा वापरता काम सारून सकळ. आऊ घे मिळून आले गोपाळ. झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या. सगळ्याला सांगितल्या शिदोऱ्या ना माझी आई तैशी पाहे.
नाहीतरी घरात आई चोरून या माये नवनीता नावे. मग शिदुऱ्या एकत्र करायला सुरुवात केली. गोपाळाने गाया वळून आणल्या. एक गोपाळ देवाकडे आला. मनोरूपी गाय येत नाही. भगवंताने तिला पाहिलं आणि जवळ घेतलं. माझी आई त्याची पाही नाहीतरी घरात आई चोरून या माये नवनीता नावे. सगळ्यांच्या शिदुऱ्या एकत्र केल्या. लहान लहान गोपाळ जवळ बसवले. मोठाले पाठीमागे बसवले. याला आपण काला म्हणतो आणि तो काला भागवतकार करतायत त्या श्लोकाद्वारा. बिभरद वेणून जठरपटे हो शृंग वेत्रेज कक्षे वामे पानो मुलीषु तेष्टन्मध्ये सुपन सुरदो हसन्नरभि स्वर्गे लोके भूषित यते गोपाल केले. गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर माऊली
आहे देशील तरी बाय पांडुरंगा या संतास निर्वेहेचे मज दे आणि का तुझे काही न मागू देवा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची या संतास निर्वेहेचे मज दे आणि का तुझे काही न मागू देवा ज्ञान दे